शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वा विषय गणित मधील 13वा पाठ संख्यांचे विभाजक व विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या या पाठातील स्वाध्याय 13.1 मधील सर्व उदाहरणे आपण स्पष्टीकरणासहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता। मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस संख्यांचे विभाजक लिहितो त्यावेळेस सर्वात लहान विभाजक प्रत्येक संख्येचा 1 हा असतो, हे लक्षात ठेवा। सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते, हे आपल्याला माहीत आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी तोंडी पद्धतीने सुद्धा देऊ शकतो। 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे सर्वात लहान विभाजक हा प्रत्येक संख्येचा 1 असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतर प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये 355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता हे विचारला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पहिल्या प्रश्नासाठी पाहत असताना पाहिले की सर्वात लहान विभाजक ही 1 ही संख्या असते आणि सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते, त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते। त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे सर्वात मोठा विभाजक कोणता, ती संख्या आहे 355। तर या संख्येचा सर्वात मोठा विभाजक हीच संख्या असते 355। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसऱ्या प्रश्न आहे एक संख्या 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे, तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती। पहा मित्रांनो, 3 अटी आहेत त्यासाठी। पहिली अट आहे 30हून लहान आहे। आपण जर पर्याय पाहिले तर सर्व पर्यायामधील उत्तरे ही 30हून लहानच आहेत, त्यामुळे 4ही पर्यायांचा इथं आपण विचार करायला हवा। दुसरी अट आहे 5च्या पटीत आहे। पहा, पहिली 10, दुसरा पर्याय 15, तिसरा पर्याय 20, चौथा पर्याय 25, म्हणजे 4ही पर्याय हे 5च्या पटीतच आहेत। तिसरी अट पाहू आपण, तिचे एकूण 3 अवयव आहेत। पहा, हे मात्र आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागेल। 10चे जर आपण अवयव पाडले तर 10चे अवयव पहा किती पडतील, 1, 2, 5 आणि 10, म्हणजे 10चे एकूण अवयव 4 होत आहेत। आपल्याला 3 अवयव असलेली संख्या पाहिजे, म्हणून पहिला पर्याय काही उत्तर येणार नाही। दुसरा आहे 15चे अवयव जर आपण पाहिले तर 15चे अवयव पडतील 1, 3, 5 आणि 15, म्हणजे 15चे अवयवसुद्धा या ठिकाणी 4 पडत आहेत, त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही। तिसरा पर्याय आहे 20चे अवयव पहा, 1 येईल, 2 येईल, 4 येईल, 5, 10 आणि 20, म्हणजे 20चे अवयव या ठिकाणी 6 येत आहेत। आणि 25चा जर विचार केला आपण तर पहा 1 आहे, यानंतर 5 आहे आणि 5च्या नंतर मला वाटते 10 नाही, 15, 25 आहे, म्हणजे 25 या संख्येचे अवयव या ठिकाणी आपल्याला 3 मिळत आहेत। 1, 5 आणि 25, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। चौथा प्रश्न आहे 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती। प्रथम आपल्याला 30चे सर्व विभाजक या ठिकाणी लिहावे लागतील। 30चे विभाजक आहे 1 नंतर 2 ने भाग जातो 30ला, त्यानंतर 3 आहे, 3 ने भाग जातो, यानंतर 5 आहे, यानंतर 6 आहे, 5 सख 30, त्याच्यानंतर 10 त्रिक 30, त्याच्यानंतर 15 आणि 30। या पद्धतीने आपल्याला 30चे सर्व इथे विभाजक सांगता येतील। या 30च्या सर्व विभाजकामधून आता मूळ संख्या असणारी विभाजक किती आहेत हे आपल्याला शोधावं लागेल। पहा, मूळ संख्या असणारी विभाजक शोधू आपण। 1,
2, 3 हे 3 अवयव हे मूळ विभाजक आहेत. म्हणजे 2, 3 आणि 5 हे मूळ अवयव असणारे विभाजक आहेत. मग यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. या 30च्या सर्व मूळ अवयवांची जर संख्या मोजली आपण तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 येत आहे. आणि त्याच्यातील 30च्या विभाजकामधील जे मूळ अवयव विभाजक आहेत ते आहेत एकूण 3. म्हणजे या संख्यामधील फरक येईल. 8मधून 3 गेले 5 राहिले, म्हणजे 5चा फरक येईल. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न आहे 50 या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत. पहा मित्रांनो, 50चे आपल्याला सर्व विभाजक हवे आहेत. त्यामुळे आपण जर पर्यायाचा जर विचार केला या ठिकाणी तर पहिल्या पर्यायामध्ये पहा 10 हा 50चा विभाजक आहे. 10 5 50. पण या ठिकाणी 10 हे विभाजक या ठिकाणी दिला नाही. म्हणजे पूर्ण अवयवांचा संच हा पर्याय क्रमांक 1 नाही हे आपल्याला सांगता येईल. दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की त्या संख्येचा तीच संख्या ही एक विभाजक असते 50. ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण उत्तर येणार नाही. आणि चौथा पर्यायामध्ये पहा या ठिकाणी 10, जसं पहिल्या पर्यायामध्ये 10 हा विभाजक दिला नाही तसं चौथ्यामध्ये सुद्धा 10 विभाजक दिसत नाही, त्यामुळे हाही पर्याय येणार नाही. पण तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी आपल्याला 10, 1, 2, 5, 10, 25, 50 म्हणजे 50चे सर्व या ठिकाणी विभाजक आपल्याला आहेत असं या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे यातील सर्व विभाजक हे 50चे आहेत असं आपल्याला सांगता येईल. 50चे सर्व विभाजक या ठिकाणी तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतील. 6वा प्रश्न 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत. पहा आपण 45 या संख्येचे या ठिकाणी विभाजक लिहून काढू. 1 नंतर 2 भाग जाणार नाही 45ला, कारण ही विषम संख्या आहे. 3 1 3 3 5 15 3 जातो. त्यानंतर 4 जाणार नाही. 5 9 45 5 हा विभाजक आहे. त्यानंतर 9, त्यानंतर 15 त्रिक 45 आणि 45. म्हणजे या ठिकाणी एकूण विभाजकांची संख्या 1 2 3 4 5 6 येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 7वा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2च विभाजक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की अशा संख्या त्याच असतात की त्या मूळ संख्या असतात. कारण आपल्याला माहीत आहे मूळ संख्यांचे विभाजक 2 असतात. एक तीच संख्या आणि दुसरी संख्या असते 1. या 1 आणि त्याच संख्येने त्या मूळ संख्येला भाग जात असतो. म्हणून आपण असा ज्यावेळेस प्रश्न येईल की 2च विभाजक असणारी संख्या सांगा, त्यावेळेस पर्यायामध्ये जर मूळ संख्या दिलेली असेल तर आपल्याला ती मूळ संख्या पाहता क्षणी त्याचं उत्तर सांगता येईल. आपण जर तसा विचार केला या ठिकाणी 34 ही समसंख्या आहे, 39 ही मूळ संख्या नाही, 39 त्याच्यानंतर 35 ही मूळ संख्या नाही. चौथा पर्याय आहे 37 ही मूळ संख्या आहे. म्हणजे त्या 37चे फक्त 2च विभाजक पडू शकतात, 1 आणि 37. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त 2 विभाजक आहेत. पहा मित्रांनो, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की फक्त 2 विभाजक असणाऱ्या संख्या मूळ संख्याच असतात हे आपल्याला माहीत आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी 10 ते 40 मधील एकूण मूळ संख्या म्हणजे 2 विभाजक असणाऱ्या संख्या विचारलेल्या आहेत. म्हणजेच याचाच अर्थ 10 ते 40 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. मूळ संख्या त्याच ह्या 2 विभाजक असणाऱ्या संख्या असणार आहेत. आपण जर 10 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांचा विचार केला, पहा 10 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 4. 11 13 17 19 11 13 17 19. त्याच्यानंतर 21 ते 30 यामध्ये मूळ संख्या आहेत 23 आणि 27 म्हणजे 2. आणि यानंतर 31 ते 40 या दरम्यान मूळ संख्या आहेत 2.
31 आणि 37 म्हणजेच 40पर्यंत 10पासून 40पर्यंत एकूण मूळ संख्या या 8 आहेत. याचाच अर्थ असा की 10 ते 40मधील 8 संख्यांचे फक्त 2 विभाजक आहेत असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. 9वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे? पहा, आता आपण जर पर्यायाचा जर विचार केला या ठिकाणी तर आपल्या लक्षात येईल की 8 आणि 12 ह्या दोन्हीही समसंख्या आहेत आणि यांचा विभाजक हे सामायिक विभाजक जर आपण विचार केले तर 8चे 1 आहे, 2 आहे, परत 12चा पण 2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक हाच सामायिक विभाजक असणारा जोडी पाहिजे, म्हणून पहिली जोडी काही येणार नाही कारण ह्याचा सामायिक विभाजक 2सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय जर विचार केला 25 आणि 30 यांचा सामायिक विभाजक 5 आहे. 5 5 25, 5 6 30 म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही. तिसरा पर्याय जर पाहिला आपण 19 व 24. पहा, या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की 19 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे म्हणजे याचे विभाजक फक्त 1 आणि 19 2च आहेत. आणि 24 जरी समसंख्या असली तरी याचे जरी खूप बरेच विभाजक असतील पण तरी त्या दोघांतील सामायिक विभाजक मात्र हा एकच असेल. आणि आपल्याला तीच जोडी पाहिजे की त्यांचे एक हाच सामायिक विभाजक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 यामधील ज्या संख्या आहेत 19 आणि 24 ही जोडी आहे, यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हा असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 10वा, पुढीलपैकी 44 व 68 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते? पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेली विभाजक आहेत आणि कोणत्या पर्यायातील सर्व विभाजक ह्या दोघांचे सामायिक विभाजक आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या पर्यायाचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी जर आपण सर्व विभाजकांचा जर विचार न करता जर एकाच विभाजकाचा या ठिकाणी विचार केला 11, तर 11 हा विभाजक 44चा आहे पण 68चा नाही, कारण 11 ने 68ला भाग जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मधील सर्व विभाजक हे सामायिक विभाजक या दोघांचे नाहीत असं सांगता येईल. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा आपण जर एका 17 ह्या अवयवाचा विचार केला तर 17 हा 68चा विभाजक आहे, 17 चौक 68, पण 17 हा 44चा विभाजक नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 मधील विभाजकसुद्धा हे या दोघांचे सामायिक विभाजक नाहीत. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला 1 हा दोघांचा सामायिक विभाजक आहे. त्याच्यानंतर 2ही सामायिक विभाजक आहे कारण दोन्हीही समसंख्या आहेत म्हणजे 2 दोघांनाही भाग जातो. आणि 4चा जर विचार केला आपण तर 4 हा 44चा विभाजक आहे आणि 68चा पण विभाजक आहे, कारण 4 पहा एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी जी संख्या तयार झाली 68 त्या 4 ह्या 68ला भाग जातो. 4 1 4, 2 उरले 28, 4 7 28 म्हणजे हे तीनही विभाजक ह्या दोघांचे सामायिक विभाजक आहेत. या पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे 11वा. हा प्रश्न आहे पहा, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 2017मध्ये जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आपल्याला प्रथम 24चे सर्व विभाजक लिहून घ्यावे लागतील आणि त्यांची बेरीज करावी लागेल. पहा, 24चे विभाजक आहे 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतोच. त्याच्यानंतर 2सुद्धा आहे कारण ही समसंख्या आहे, 2 या संख्येला भाग जातो. त्यानंतर 3सुद्धा विभाजक आहे कारण ह्या अंकांची जर बेरीज केली आपण 4 आणि 2 6 होतात आणि 6ला 3ने भाग जातो म्हणजे 3ने पूर्ण संख्येला भाग जातो हे आपल्याला माहीत सांगता येईल. त्याच्यानंतर 4सुद्धा ह्या 2 संख्यांचा विभाजक आहे कारण 24ला 4ने भाग जातो, 4 सख्ख 24. 5 हा या संख्येचा विभाजक नाही कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्याच संख्येला 5ने भाग जातो, त्यामुळे 5 हा विभाजक नाही. 6 आहे, 6 चौक 24. त्याच्यानंतर 8 आहे, 8 त्रिक 24. त्याच्यानंतर 12 दुनी 24 आणि शेवटचा असेल 24. म्हणजे हे एवढे विभाजक हे 24चे आहेत, ही सर्व विभाजक. आता यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. पहा, यांची बेरीज जर केली आपण 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10,
10 आणि 6 16, 16 आणि 8 24, 24 आणि 12 36 आणि 36 आणि 24 60. म्हणजे 24च्या सर्व विभाजकांची जर बेरीज केली आपण तर ती 60 येते आपल्याला लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.